नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा ब्लॉग असणार आहे इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजचा बिहाइंड द सीन। काही आठवड्यांपूर्वी मी कृपात्या पांडुरंगाची या लोकलमधल्या भजनी मंडळाचा इंटरव्ह्यू घेतला होता। त्यामागची सगळी धमाल आज आपण बघूया, चला। आणखीन एका बुधवारमध्ये सगळ्यांचं स्वागत। ही शृंखला ही आज छान तयारी करून आली आहे, कारण आपले जगप्रसिद्ध ब्लॉग तिच्या कसलं ब्लॉगर्स, अरे ते तसे बांधलेले तसे बांधकेस तसे चांगले वाटत होते। हा हो हो, ही स्वाती गावावरून आली। मी ब्लॉग करते थोडीशी। आज आमच्याकडे कोण आले बघा, अनिल थेट फ्रॉम मोदींचं गुजरात। काय अनिल, कसा आहेस? हे का कॅमेरा पुसतोय? जाऊ दे, त्याच्या ई फॉर इग्नोर काय आणला मला? भुईमुगाच्या जमिनीतून उकरून आणल्यास की काय? अरे एवढ्या सुरतच्या भुरुच शेंगदाणे। आणि आज ना आम्ही हे नवीन एक प्रकार शोधलाय। आमच्या कॅन्टीन मध्ये मिळते ही कोल्ड कॉफी। लिपस्टिक इग्नोर करा, कॅन्टीन मध्ये मिळते, हे नवीन आहे ना। आणि ही बंडखोर दीक्षिता आज आणि तुझं भरपूर स्वागत। आज सुखाची बरसात खऱ्या अर्थाने। फायनली तयारी वगैरे करून बसले मी, तो ग्रुप येतोय त्यांची वाट बघते। आजचं माझं मेकअप वगैरे सगळं मीच केलंय, हेअर अँड मेकअप। हेअर मध्ये फक्त दीक्षिताचं आज जरा योगदान जास्त आहे। हे घड्याळ दीक्षिताचं आहे, कानातले दीक्षिताचे, क्लिपा दीक्षिताचे। आणि हा जो हे जे गळ्यातलं आहे ते मला शमिका मॅडमनी गिफ्ट केलं होतं मागच्या वर्षीच्या बर्थडेला। या वर्षीच्या बर्थडेला पण त्यांनी छान गिफ्ट केलंय, तुम्हाला दाखवेन मी। आणि हा ड्रेस बाय द वे हा मी घातला होता जेव्हा आपण कलर्स ऑफ कोकणच्या शूटला गेले होते। मी कुठे गेलेले, नारिंगरेमध्ये कोकणात। आता जवळपास 1 वर्ष होत आलं आणि ते सगळे व्हिडिओज आता पण बघितले ना तर असं वाटतं की म्हणजे कोकण ट्रिप माझ्यासाठी एवढी सक्सेसफुल झाली होती ना ती। हे इकडे बघा, ह्यांची काहीतरी चर्चा झाली। एका वर्षाने परत घातलाय ड्रेस। आणि येस, ते लोक सगळे निघाले। त्यांनी मला 10 वाजता कॉल केला होता की आम्ही येतोय ताई वगैरे। आणि आता मग मी सगळे प्रश्न काढले, सगळं बाकी अरेंजमेंट झाल्यात। आता फक्त जायचं, इंटरव्ह्यू सुरू करायचं। असं स्टे ट्यून, मी दाखवते थोडंफार तिकडचं। आता हे लोक कोणी आले ना तर ग्लिम्स रेकॉर्ड करायला घेऊन जाते, नाही तर कसं सगळे मग आम्ही तो ग्रुप असतो, मी असते आणि कॅमेरामन असतात दोघं, तर त्यांच्या हातात कुठे म्हणजे त्यांना कुठे काम लावू अजून, तसे ते आधी करायचे शूट, असं बघतील व्हिडिओ। तर आता बघू, इथला जो कोणी येत असेल तर मी तुम्हाला दाखवेन। रीलसाठी तर यावेळी भन्नाट आयडिया काढली आहे, ती पण ती सगळं ते लोकसत्ताच्या पेजला येईल, पण मी थोडक्यात तुम्हाला इथे पण दाखवेन ते। ओके, स्टे ट्यून। कलिग्स बरोबर गप्पा गोष्टी, काम, नाश्ता सगळं आवरून मग मी आले शूटला। हा आमचा सेटअप आहे। ही स्नेहा, तिकडे बसलेत आमचे प्रदीप सर आणि साई, 2 जण शूटला होते। त्या ग्रुपचे जवळपास 8 जण आले होते आणि मी धरून 9 जण शूटसाठी होतो। बघा प्रेसिदाच्या चेहऱ्यावर टेन्शन त्याचा आधीच। बाय द वे, मी इंटरव्ह्यूची थोडीशी झलक दाखवते, बाकी पूर्ण एपिसोड लोकसत्ताच्या पेजवर आहे, बघा। त्या टायमिंगनुसार डब्यांची भजनं जिथे आवाज येतो तिथे चढतात। ओके, मग त्या भजनाला जॉईन होतात, मग तोच आपला ग्रुप। अरे वा, असे तुम्ही अनुभवलेले किती ग्रुप्स आहेत? माझा तर तोच अनुभव, मला म्हणजे घरातलं करून मग बाहेर मी पडते। पण 25% मी प्रयत्न करतो। हे गाणं असं आहे, तुझा ना भरोसा, तुझा ना भरोसा, तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा, आसो चूळ माती आन मीठ भाकर। हा
हा माझं सगळे व्ह्युअर्स बसलेत आमचे. हाय करा का तुम्ही पण, हाय करा. मी पण ऍक्च्युली ब्लॉग बनवते. आता मी कसं हे सुरू केलं, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना त्या सदा काकांच्या एवढं मस्त भजनानंतर म्हणजे अभंगानंतर आपण थेट गवळण आणि कुठे सुरू केली यांचा डान्स. तर या माझ्या कलिग्स आहेत दीक्षिता आणि स्नेहा, तुम्ही ओळखता त्यांना, मैत्रिणी आहेत माझ्या. आणि त्या दिवशी आम्ही ठरवलेलं की आपण एक रील वेगळी आणि भन्नाट करायची, त्यासाठीची ही तयारी चालू आहे. खूप टेक घेतल्यावरती शूट झालंय, त्यात त्यांची कंप्लेंट आहे का. आता बोल, परत बोल. आनंदाने नसल्याचा हा गोंधळ आहे, त्यामुळे मी आता मी माईक काढला. हा तर प्रेसिता मॅडम तर डिरेक्टर इथे उभ्या होत्या गाणं घेऊन, आणि त्या दोघी आता डान्स सुरू करणार होत्या. इतके टेक घेतले तर पण रील मस्त झाली. साधारण 1.5 लाखाहून अधिक व्ह्यूज होते त्या रीलला सुद्धा. लोकसत्ताच्या इंस्टाग्रामवरती आहे, शिवाय लोकसत्ताच्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये सुद्धा आहे, तिकडे जाऊन तुम्ही पूर्ण बघू शकता. आणि ही त्याची एक आता थोडक्यात झलक ऐक. अनुभवायचं असेल ना तर आमच्या लोकलला या. लोकलमध्ये गवळण, अभंग आणि आमच्यासह आमचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर लोकसत्ता चॅनलवरच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सिरीजला नक्की भेट द्या. आता हे करायचं विसरून द्या. तर मंडळी असा झाला आजचा दिवस, आजचं शूट, आणि खूप मजा आली मला. आषाढीच्या आधी मला या सगळ्या मंडळींना भेटून एका प्रकारे काय म्हणूयात लोकलची वारी अनुभवता आली. लवकरच यांच्याबरोबर आणखीन एक शूटचा प्लॅन आहे, तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येईन. तुम्ही इंटरव्ह्यूसुद्धा पूर्ण बघा लोकसत्ताच्या चॅनलवरती. परत सांगते, छान व्ह्यूज आहेत त्यालासुद्धा, आणि खूप छान गप्पा मारल्यात. बाय द वे, हा छोटासा मिनी ब्लॉग म्हणता येईल, मिनी ब्लॉग नाही आहे, बिहाइंड द सीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आता आपण पुन्हा वेगाने सुरू करणार आहोत, त्यामुळे तुमचे सजेशनसुद्धा येऊ द्या. पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.